हरी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्याचा शताब्दी महोत्सव आणि या निमित्त आमचे थोर कथाकार गणेशानंद शास्त्री महाराजांची रामकथा, यामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मला मिळालेले हे कीर्तनाचं निमंत्रण आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर जवळजवळ 40 वर्षांनी खरसोलीकरांच्या दर्शनाचा लाभ झाला। नागमोते गुरुजी आहे, मुक्काम होता ते बर्डे गुरुजीकडे। त्यांचा गाईचा गोठा होता, ती व्यसन तुटली होती गोऱ्याची जुनी। तेव्हा मी 28 वर्षाचा होतो, आता 69। यांचं ठरलं 40 वर्षांनी बोलवायचं बाबाला। तेव्हा सर्व खरसोलीकरांच्या वतीनं आमचे रत्नाकरजी ठाकरे आणि त्यांचे सर्व इथले सहयोगी सहकारी, सर्वांची नावं मला माहिती नाही, पण तिथे संयोजक मंडळ आलं त्याविषयी मला आदरभाव प्रेम आहे। सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं संयोजकांनी दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित थोर कथाकार आमचे गणेशानंद महाराज, बसा म्हटलं पण ते उभंच राहतो म्हणे, ठीक आहे। सर्व गायनाचार्य महाराज विनयकरी, दोन्ही मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक टाळकरी महाराज, बालदार चोपदार, सतीशजी रेवतकर यांचे वडील बालाजी रेवतकर, नमस्कार करा सर्वांना। हा सर, आम्ही गमतीनं त्यांना बालाजी रेवतकर म्हणतो, हां बरोबर आहे का? तेव्हा हो म्हणता, हां ठीक आहे। माजी सभापती आमच्या ताई, आता नवीन सभापती गजबे स्वतः काल येऊन आम्ही उद्या घ्यायला येतो बाबा, म्हटलं येऊच नका, मीच तिथे येतो। सतीश भाऊ आलेले आहे, उपस्थित माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी सर्व। माझी 65 झाली तेव्हा माझी सैनिक संघटना 65 येऊन माझा त्या ठिकाणी सोहळा सत्कार केला। आणि आता त्यांच्या वतीनं काटोलला 4 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंत या सगळ्यांच्या वतीनं रामकथा आहे। त्यांच्याबद्दल मला आदर आहे। इथे सर्वांनी लहान मुलापासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत, शाहिरापासून पुढाऱ्यापर्यंत सुभान मंडळ, वा वा। राष्ट्रसंत तुकडोजीचे भक्त, गजानन बाबांचे भक्त, अळकोजी बाबांचे भक्त आणि सर्व गाव एका माईची लेकरं होऊन अख्खी खरसोली एकत्रित आली आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। 100 वर्ष ज्यांनी मंदिर बांधलं असेल, 100 वर्षापूर्वी मी जाऊन आलो, अतिशय व्यवस्थित सर्व आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाची जशी सेवा तसं पावित्र्य, ब्राह्मण मंडळी ते पुजारी सगळे व्यवस्थित आहे। सगळीच मंदिरं मी पाहून आलो, व्यवस्थित आहे। पण ज्यांनी हे 100 वर्षापूर्वी मंदिर बांधलं असेल ते तुमचे पूर्वज आज तुमच्यात नाही। पण शताब्दी महोत्सवाचा सोहळा सुरू झाल्यापासून वैकुंठात त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असेल। इवलेशे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला।
त्यांना वाटत असेल आम्ही छोटंसं कार्य केलं, पण आमच्या लेकरांनी त्याला केवढं मोठं स्वरूप दिलं. आज तुमच्या पूर्वजांना हा आनंद आवरत नसेल वैकुंठामध्ये. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. जेव्हा 12 वर्षे पूर्ण होतात त्याला तपपूर्ती म्हटल्या जातं. 25 झाले की रौप्य शब्द येतो. 50ला सुवर्ण म्हणतात. 75चं नाव अमृत आहे. 100 झाले की शताब्दी. त्यापैकी हा 5वा टप्पा खरसुलीकरांनी गाठला, शताब्दी महोत्सव. 12 वर्षे झाले की तपपूर्ती नाव येत असतं. 2 तप झाल्यावर 1 मिळवायचा असतो तेव्हा रौप्य होतो. हिशोब तुम्हीच करा. 12 दुनी 24 अधिक 1 25 मग रौप्य. पण 4 तप झाल्यावर 2 मिळवायचे. घरी जाऊन गणित करा. 12 चौक 48 अधिक 2 मग 50चा होतो सुवर्ण. 6 तप झाल्यावर 3 मिळवावे लागतात. 12 सकम 72 अधिक 3 मग 75चा होतो अमृत. आणि 8 तप झाले की 4 मिळवायचे असतात. 12 8 96 अधिक 4 आणि मग होतो शताब्दी. त्यापैकी हा 5वा टप्पा गणेशानंद. सगळे गाव उत्साहात आहे. तुमच्या कथेमुळे तर पुन्हा दुधात साखर झाली. आनंद आहे. हे माझ्या सोयीचं कीर्तन आहे. ते आमचे रत्नागिरीजी म्हणतात तुमच्या सोयीनं घ्या बाबा. सकाळी सकाळी चालल बाबा. पण हा सगळ्या उत्साह इथल्या लोकांचा पाहला आणि आमचा भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. गणेश बाबा हे सगळे नात्या गोत्याचं गाव आहे. पण नात्या गोत्याचं असल्यामुळे नात्या गोत्याचे महाराज उशिरा बोलावतात ते. ठीक आहे, पण प्रेमामध्ये काही कमी नाही. हे सगळे भेटल्यानंतर मला ते प्रमाण आठवतं. आजी परवे झाले, आजी परवे झाले, आजी परवे झाले, माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, झाले, माझे माहेर भेटले. आमच्या भागातलं हे सदन गाव आहे, श्रीमंत गाव. पण हा समजोता आहे. यांनी देवासाठी काही कमी केलं नाही आणि देवाने यांच्यासाठी कमी केलं नाही. पार पदर फाटेपर्यंत दिलं. खरं आहे. म्हणून हा आनंदाचा सोहळा आहे. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. बरीच माणसं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळे करायचा उद्योग करतात. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्य नेच्छन्ति मानवाः, पापस्य फलम नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नेतः. पापाच्या फळाची कोणी इच्छा करीत नाही, पण पाप करणं सोडत नाही. पुण्याच्या फळाची इच्छा करतं, पण पुण्य करत नाही. काही काहीचा उद्योगच आहे दुसऱ्याचं वाटोळे कसं होईल. फक्त त्याला कळलं पाहिजे अमुक पाटलाच्या घरी अमुक गावची मुलगी देण्यात येणार आहे. एवढं समजलं तर त्या बैमानाला झोप लागत नाही.
पैसे नाही तर उसने घेतं, मग काळी पिवळी गाडी पकडतं, टेम्पो पकडतं, ट्रक पकडतं, काही चालत जातं. असं करून त्या गावात दुपारी 2 वाजता पोहोचतं. त्या पाटलाच्या वाड्याच्या दरवाजात उभं राहतं. पाटील आहे का घरी? कुठले आपण? मी अमुक गावचा आहे. मग तुमच्या गावात तर अमक्या पाटलाच्या वाड्यात आमची मुलगी द्यायची आहे, सोयरीक जुळली म्हणूनच आलो. इथून सुरुवात. हे पुढचं कळलं तुम्हाला? म्हणजे चहा तरी घ्या. चहा नको, भाकरी बांधून आलो. तुम्हाला मुली जास्त झाल्या असेल तर विहिरीत ढकला, राम राम, आणि गेलं मातीचं तेल ओतून. अरे आनंदाला उधाण आलं होतं. त्या घरामध्ये पत्रिका कशा छापायच्या, आणि मंडप कसा टाकायचा, आणि आचारी कोणता सांगायचा, आणि किती सत्कार सोहळे कोणाकोणाचे करायचे, बँड कुठला. आनंद आवरेना परिवाराला, आणि हे गेलं ना मातीचं तेल टाकून. दिवसभर पाटलीन जेवली नाही, पाटील जेवला नाही, परिवार जेवला नाही. संध्याकाळी पाटलींनच विषय काढला का हो. त्या बिचाऱ्याला काही स्वार्थ म्हणावं तर त्यानं आपला चहा घेतला नाही. यांना काय माहिती ते बिचारं कसं आग लावे. भाकरी बांधून आलं. हे बघा, एखाद्या गरीबाच्या घरात द्या आपली मुलगी, पण त्या श्रीमंताच्या वाड्यात द्यायची नाही. आणि मग हा पत्र लिहितो. राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना माझा सप्रेम नमस्कार. पत्र लिहिण्याचे कारण की तुमच्यासोबत सोयरीक जुळल्यापासून आमच्या घरात आनंदाला पारावार नव्हता, पण आम्ही ब्राह्मण मंडईकडे जाऊन बघितलं. मुला मुलीचा मृत्यू षडाष्टक योग असल्यामुळे तुमचं आमचं तुटलं. असं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करायचा व्यवहार करतं आणि अपेक्षा सुखाची करतं. महाराज म्हणतात आम्हाला सुख झालं, याचं कारण व्यवहार सुखाचा. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. अरे गादीवर थांब ना लाईन मध्ये.
शाळकऱ्याच्या लाईन मध्ये गादीवर थांबा. हा झाली मराठी. विठ्ठल विठ्ठल सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. महाराज म्हणतात आम्ही व्यवहार जन्मभर सुखाचा केला आणि म्हणून आम्हाला लाभ सुखाचा झाला. काहीचा याच्यावर एक कीर्तन होईल शास्त्री. काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. काहीचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा. संतांचा व्यवहारही सुखाचा म्हणून लाभही सुखाचा. काहीचा व्यवहार दुःखाचा आहे पण लाभ सुखाचा आहे, तो योग्यांचा व्यवहार. पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडते खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो योगाची वाटाची निघाले गा सुबटा तया दुःखाचाची सेलवाटा भागा आला. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग. शरीर मनोजय हट पीडन कुंडलिनी कलिबल दल भंग. वायूचा शेत तोडणे कलिव वनभंग. ब्रह्मारंध्री मिसळे परी मोक्षदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. मिसळे परी मोक्षदंग. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग गोदपीठ कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुणी करिवो वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळी परी मुमुक्षु दंग नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधन नाडित्रया माझी सुषुम्ना संचरण साधे हा मार्ग. ऐसे बोलती मुनिजन. एवढा क्लिष्ट मार्ग योग एक एक अंग साधण्यासाठी 12 वर्षाचा काळ जातो. एवढा आटापिटा करून योग्याला समाधीसारखं सुख प्राप्त होतं. गजबे व्यवहार दुःखाचा आहे पण समाधीसारखं सुख प्राप्त होतं म्हणून लाभ सुखाचा आहे. नागमोते साहेब आमचे संत सांगतात अरे योग्याला आटापिटा करून जे समाधीसारखं सुख प्राप्त होतं ते आम्हाला भजनानच मिळतं. सुखे सेव ब्रह्मानंदा राम राम नाम सला. सुखे सेव ब्रह्मानंदा सेव ब्रह्मानंदा राम राम नाम सला. सेव सुखे सेव ब्रह्मानंद
गाऊ राम नाम सदा. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. बचनागाची कांडी खाताना गोड वाटती म्हणतात. भानगडीत पडू नका, पण मरण येतं. तो त्यांचा अभ्यास आहे. साधुनी बचना खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न देखवे. अजूनही हिमालयाच्या गुहेमध्ये काही साधू आहे, ते साप बाळगतात, अति विषारी. एका पिप्याला छिद्र पाडायची, त्याच्यात त्याला ठेवायचा, पिप्याचं झाकण लावायचं. जहाल विषारी साप. फायदा काय? झाकण उघडायचं साधून आणि त्याला फटका मारायचा पिप्यातल्या सापाले. ते चवताळून तोंड वर काढतं. त्यानं तोंड काढलं का साधू जीभ काढतो. हे नुसतं ऐका बरं, भानगडीत पडू नका. आणि मग तो साप साधूच्या जिभेला चावतो, उलटा होतो. ते पूर्ण विष जिभेत साधू उतरू देतो आणि पुन्हा पिप्यात साप बंद करतो. त्या विषाच्या नशेत 90 काय लावली त्याच्यात साधू दिवसभर. पण तुम्ही मात्र भानगडीत पडायचं नाही, नुसतं ऐकायचं आहे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, पण जवळ जाऊन दर्शन घेऊ नका. वंदावे दुरुण शिवून, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, सर्प विंचू नारायण, सर्प नारायण, दुरुण शिवून, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरुण शिवू नये. जवळ जाण्याच्या भानगडीत पडायचं नाही. वंदावे दुरुण शिवू नये. त्यांचा व्यवहार सुखाचा आहे. कांडी बचनागाची गोड वाटते, पण मरण येतं लाभ दुःखाचा आहे. काहीचा व्यवहारही दुःखाचा आहे, लाभही दुःखाचा आहे. ते कोळशाचं दुकान माहिती आहे तुम्हाला? कोळसावाला, कोळसा गणेश बाबा. अरे नागपूरहून मित्र आला रे भाऊ. परीट घडीच्या कपड्यात आला. गावला येईपर्यंत, नरखेडला येईपर्यंत तो यष्टीत बाकड्याला नाही टेकला. इस्त्री मॉडेल म्हणून असं बसून आलं सरळ, कडक कपडे. आणि गावातून गेल्यावर, लग्न झाल्यावर 5 वर्षांनी आलं. त्याचा मित्र स्टँडवर कोळशाच्या दुकानवाला होता. माहिती आहे ना, कोळसा किलोनं कोळसा. त्याचा तराजू काळा, त्याचे हात काळे, घेणाऱ्याची थैली काळी. यानं त्याच्या हातात नोट दिली का काळी, त्यानं वापस केलेली काळी, सगळं काळं. आणि हा पांढऱ्या शुभ्र कपड्यात आला. 5 वर्षांनी नागपुराहून 2 तास असं सरळ बसलं, बेंचाला नाही टेकलं यष्टीत. पण कोळशावाल्या दुकानदाराचं लक्ष गेलं. बापरे, महादेव 5 वर्षानं आला. गणेश बाबाची उडी टाकली दुकानदारानं, पळत गेला आणि महादेव कवटायला स्टँडवर. नुसता नाही कवटायला, तोंडावरही हात फिरवला. का महाद्या किती वर्षांनी आला रे? 5-5 वर्ष भेट नाही. अरे पण तिले का बाकड्याला चिकटलं नाही रे, कडक कपड्यात आलं. यानं अख्खा महादेव काळा केला. महादेव पुढं गेला. एका भाईसाहेबाचं अत्तरचं दुकान होतं, अत्तर विकत होता. भाईसाहेब म्हणला, यानं लग्नात वापरलेल्या अत्तरचं बिल अजून दिलं नाही. भाईसाहेबला राग आला, उतरला, कॉलर धरली, महादेवच्या 2 थोबाडीत दिली. दिवसभर सुगंध आला. मला वाटते हे कळलं तुम्हाला. कोळशावाल्यानं गजबे तोंडावर हात फिरवला तरी तोंड काळं झालं. अत्तरवाल्यानं थोबाडीत मारली तरी दिवसभर सुगंध आला. तसं संसार हे कोळशाचं दुकान आहे. कितीही तोंडावून हात फिरवू द्या तरी तोंड काळं आहे. आणि साधू संताचं दुकान हे अत्तरचं आहे. थोबाडीत मारू द्या, जीवनभर कीर्तीचा सुगंध आहे. विठ्ठल. मग संताच्या सानिध्यात कोणी येऊ द्या, नाही तर किती हले मेले, पाणी पाणी वाहता वाहता हले.
तुमच्याकडे हल्याच म्हणते ना असं हो असेल हो लावत जा. कारण काही काही भागामध्ये पद्धतीत फरक आहे. हे नांदेडकडचे आहे. आमच्याकडे गणेश बाबा माणसं मेल्यावर जाळते. आमच्याकडे सारखंच आहे का? हां नाही मला वाटलं काही फरक आहे. बरं ठीक आहे सारखंच आहे. हल्या दुका म्हणे हेला पाणी वाहता वाहता मेला. किती हले मेले पण एका हल्याचा संबंध ज्ञानेश्वर महाराज आला. 750 वर्ष झाले त्या रेड्याच्या समाधी पुढे दरवर्षी सप्ताह आहे. अरे एकुलता एक मुलगा आपल्या श्रीमंत बापाचा 10वा घालल याची शाश्वती नाही. 750 वर्षापासून त्या रेड्याच्या पुढे समाधी आहे. रेड्याच्या पुढे सप्ताह आहे. नाही तर किती भिंती आहे जगात त्याच्यावर कुत्रे बसले न गाजर गवत उगवलं येड्या बाबडी. पण एक भिंत आळंदीची आहे. अजूनही वारकरी डोकं टेकून दर्शन घेतात. किती खांब जगात आहे पण एक खांब नेवाशाला आहे ज्या खांबासाठी मंदिर आहे. का त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. त्या भिंतीला चालवलं. त्या हल्याला बोलवलं. म्हणून जिथे संबंध संताचा आला त्यांचा उद्धार आहे. हे अत्तरचं दुकान सांगितलं. विठ्ठल विठ्ठल संत म्हणतात आमचा व्यवहार सुखाचा आहे म्हणून लाभही सुखाचा आहे. सुखाचे व्यवहारी 11:30 झाले. पुढचा हिशोब सांगा मला गणेश भाऊ. तुमचं किती वाजता इथं? 2 वाजता. 2 पर्यंत चालेल का मग? सुखाचे व्यवहारी बरं ठीक आहे. आमचं जास्त जवळचं असल्यामुळे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. सुखलाभ झाला म्हणजे नेमकं काय? आनंद कोंदला आपलं 10 ते 12 होतं पण मला उशीर झाला म्हणून ते ठाकरे साहेबाची भाषा कळली मला. हे बैल बाजारातली भाषा असते गणेश भाऊ. गाफा शिकारा ते असं करतंय. मी म्हटलं 12:30 पटलं त्यांना. हे कळलं पाहिजे बैल बाजार. विठ्ठला जाऊ दे आता. हे नात्या गोत्याचं गाव असलं म्हणजे त्याला कीर्तन म्हणूच नका तुम्ही. आमचे ते गेले आमची नर्मदाबाई आमच्या गावची होती. मोतीरामजी नवघरे जुने संबंध. इथेही सगळे पाटील लोक नाते गोत्याचेच. त्याच्यामुळे आपल्या घरी बसून बहिणीसोबत भावासोबत बापासोबत आईसोबत गप्पा मारायच्या त्यातला प्रकार खरसोलीत चालू आहे. त्याला तुम्ही कीर्तन म्हणा. विठ्ठल सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला म्हणजे नेमकं काय? आनंद कोंदला मागे पुढे. मागेही आनंद पुढेही आनंद डावीकडेही आनंद उजवीकडेही आनंद. कोंदून कोंदून भरलेला आनंद. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी आजी आनंद रे वगैरे वगैरे. हो पण एवढा मोठा आनंद झाला याचं कारण काय? याचं कारण दुसरं चरण. संगती पंगती देवा संगती पंगती देवा संगती पंगती देवा
आनंद होण्याचं कारण 100 वर्ष झाले, शताब्दी महोत्सव आहे आणि 8 दिवस झाले संगतही देवाची आणि पंक्तीलाही देवाच्या. म्हणून मी अभंग घेतला, संगती पंगती देवा सवे घडे. आनंद त्याचा आहे. कधी संगत चांगली असते तर पंगत चांगली नसते, कधी पंगत चांगली असते तर संगत चांगली नसते, कधी संगतही चांगली नसते पंगतही चांगली नसते. पण इथे 8 दिवसापासून संगतही देवाची आहे आणि पंक्तीलाही देवाची आहे. कधी संगतही चांगली नाही पंगतही चांगली नाही. आखाडीच्या महिन्यात आखाड साजरा करा लागते का नाही, आणि मग पहा पंगत. संगतही नाही चांगली आणि पंगतही नाही चांगली. कधी संगत चांगली असते तर पंगत चांगली नाही, कधी पंगत खूप चांगली असते तर शेजारी थोडं त्याच्या अंगावर गलंटेन थोडं याच्या अंगावर फुल झालेलं, म्हणजे पंगत चांगली आहे पण संगत चांगली नाही. कधी अरे जेवणाचा आनंद कधी येतो, रसज्ञ आणि जेवणारे, सुगरणी आणि उदारे. स्वयंपाक सुगरणीने मावशीनं केला पाहिजे, वाढणारं उदार पाहिजे आणि जेवणारं रसज्ञ पाहिजे, मग आनंद असतो जेवणाचा. याच्यात एक जरी कमी असेल तरी मजा गेली. कधी कधी पदार्थ चांगले असतात, जेवणारही वस्ताद असते पण वाढणारच कंजूस भेटते. इकडे चांगलं आहे गणेश भाऊ, खरसोलीचेच माणसं गेले वारीसाठी, आळंदीपासून माऊलीच्या पालखी सोहळ्यात आषाढीला सहभागी झाले आणि ते खरसोलीचेच 10 होते. कोणते? उभाटीनं गोटा ठेवून वखर हाकलणारे, 3.5 भाकरीची न्याहरी करणारे सतीश भाऊ. त्यांना सदाशिव पेठेत नेलं जेवायला ब्राह्मणीन मावशीनं. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. आमच्याकडे 10 वारकरी या की हो, आणि हे खरसोलीचे सापडले 3.5 भाकरीच्या न्याहरीवाले. 10 गेले ओटे खोसूनच. सदाशिव पेठ ताई नाजूक स्वयंपाक असतो त्यांचा. एका लिंबाचे 10 तुकडे केले त्या मावशीनं. लिंबाचे 10 तुकडे प्लास्टिकच्या पात्रावर द्या, 1 तुकडा थोडंसं मीठ, ग्लुकोजच्या अर्ध्या बिस्किट एवढा शिरा, लिंबा एवढा भात, एवढीशा कणकेच्या गोळीची चपाती, आणि आपण पोट्याले साखर वाटतो त्या चमच्यानं भाजी. हे नीट आहे का मी काय म्हणतो? हे खरसोलीवाले एकमेकाकडे पाहत होते, पदार्थाकडे नाही. एक का रे हिनं 10 जण कायले बोलावले असेल म्हणा, हे एकट्यानं तर पार संपवलं असतं म्या. तो म्हणला कायले चव घालवता, आता जेवून घेणं काय असतं. करा सुरू. हे सुरू करत नव्हते, एकमेकाकडे पाहत होते. सुरू करा. आणि टोपलं घेतलं तिनं लाडवाचं आणि हातात 1 लाडू घेतला आणि यायच्या पुढून हवं का हवं का. अरे काय तर काय खावं, हवं का हवं का. इथं जेवणारं वस्ताद आहे, पदार्थ चांगले आहे, पण वाढणारं कंजूस भेटलं तेव्हा जेवणाचा आनंद येत नाही. कधी कधी वाढणारं उदार आहे गणेश भाऊ, जेवणारही वस्ताद आहे पण पदार्थ नाही चांगले. एका गंजात 3 भात, खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. हे कळलं वाटते तुम्हाला. एकाच गंजात 2 इंच जळला भात, ते झालं जळगाव. त्याच्यावर नुसता चिखल न वर कोरडे तांदूळ, ती तांदूळवाडी. जेवणारं चांगलं आहे, वाढणारं उदार आहे, स्वयंपाक चांगला नाही. कधी स्वयंपाक चांगला असतो, वाढणारं उदार असते, जेवणारा आजारी असते. याच्यात मीठ नाही, याच्यात तिखट नाही. शेजारचा म्हणतो मले तर बरोबर आहे रे, आमच्याकडे मलेन तुले चालते बरं का, हे तुम्ही लक्ष देऊ नका सध्या 2-3 दिवस.
मले तर बरोबर आहे, मीठनं तिखटनं तुलेच कसं कमी झालं. जसं नाही का ते 2 उतरले धर्मशाळेत गजबे, ते म्हणले आता रात्र काढायची, 3 दगडाची चूल मांडली, गण ठेवला, भात शिजवला, अर्धा ताटात वाटून घेतला. रात्री 9 वाजता लाईट गेली, म्हणला काय तोंडात जातो का घास नेमका, बरोबर सवय आपल्याला का डोळ्यात जाणार आहे का. केली सुरुवात जेवायला सुरुवात केली. सतीश भाऊ हे प्रत्येक घासात खडा काढत होतं पुढचं. तो म्हणला लेका दोघंही एकाच गंजातला भात खातो, तुलेच काहून खडे लागून राहिले, मला तर अजून एकही नाही लागला. त्याला शंका आली. त्यानं मोबाईलचा लाईट याच्या तोंडावर मारला तर याला एकही दात नाही. तो म्हणला लेका बुढ्या तुले खडा काय रे, दगड नाही लागायचं. अरे खडा लागायसाठी दात पाहिजे ना. तसं हे म्हणतं याच्यात मीठ नाही, याच्यात तिखट नाही. शेजारचा म्हणतो मला बरोबर झालं डॉक्टर साहेब, मला बरोबर झालं, तुला कसं कमी, तू घरून आला का जेवायला. म्हणला नाही बा. मग 15 दिवस नरखेडच्या दवाखान्यात ॲडमिट होतो. मग जसं सोडलं डॉक्टरनं तसाच पंक्तीला आलो. अरे म्हणूनच तोंडासी कारण चवीना, रोग्या विष तुल्य वाटे हे पक्वान, तुल्य वाटे हे पक्वान, कारण चवी नाही, रोग्या विष तुल्य वाटे हे पक्वान, न तोंडासी कारण चवी नाही. जेवाया बैसले रोगिष्ट ते सुगरणीचे कष्ट व्यर्थ गेले. मग भगवान श्रीकृष्णजीला श्रीखंड खूप आवडायचं असा उल्लेख आहे गणेश भाऊ. पण ते श्रीखंड भीमानी केलेलं, रुक्माईनं केलं तर वाटीला बोट लावत नव्हते देव, आणि भीमानं केल्यावर गण पुरत नव्हता. मग एक दिवस रुक्माई रागावली. मी तिथंच होतो. हे तुम्हालाही ऐकायला मिळते, फक्त तुम्ही सांगत नाही. चांगले पदार्थ केले तुम्ही खाऊ नका, मग पाय तुमचा 7-12. हॉटेलमध्ये कसा तुटून पडता बशाच्या बशा, दाबता भज्या, आणि इथं एक भजी खात नाही मी आवडीत. तो प्रकार. रुक्माई म्हणली भीम्यानं केलं म्हणजे गंज पुरत नाही, आणि आम्ही केल्यावर वाटीला बोट लावत नाही. करण्याची काही पद्धत असते, कसं करायचं असते, भीमालाच विचार. आता तो पाककलेत निपुण होता. भीम 1 वर्ष अज्ञातवासात त्यानं स्वयंपाक केला होता. भीमा काय आई साहेब, अरे आम्ही केलं म्हणजे श्रीखंड देव वाटीला बोट लावत नाही, तू केल्यावर गंज पुरत नाही, काय भानगड आहे. करण्याची पद्धत आहे. कसं करायचं असते ते मोबाईल ठेवून रे. कसं करायचं असते मी सांगते, लिहून घे. मीच भीम दादा म्हणले मी सांगतो ते लिहून घ्या आई साहेब. आणि मग लिहायला सुरुवात केली. श्रीखंड कसं करावं तुम्ही लक्षात ठेवा. जमलं तर आता दुपारी आहे आम्ही. पण ते संस्कृतमध्ये कोष्टक आहे. अर्धा ढक सुचिर परुषित दग्नः सर्पी फलम मधुफलम मरीचाद्विकर्षः खंडस्य षोडश फलानि शशिप्रभस्य सुंठं फलार्धमपि अर्धफलं चतुर्णां सूक्ष्मपटे ललनया मृदुपाणि दृष्टा सुरभिकुपात्र सौस्त्यं कर्पूरधूलि येषां रुकदृकृता सरसा रसाला या स्वादिता भगवता मधुसूदनेन. असं करायचं श्रीखंड. कसं आता मी केलं तसं. बरं मराठीत सांगतो. अर्धा ढक सुचिर परुषितस्य दग्नः. 4 शेराचा ढक होतो. महाभारतातलं कोष्टक आहे. 4 शेर म्हणजे 1 ढक. अर्धा ढक शुचिर परुषितस्य दग्नः. उत्तम पैकी थिजलेलं दही घ्या. 2 शेर. लिहिलं का? हा 11:15 झाले. लिहा लवकर. लिहिलं. सर्पी फलम मधुफलम मरीचाद्विकर्षः. 2.5 तोळे मध. लिहिलं. 2 शेर दह्याच्या श्रीखंडाचं कोष्टक महाभारतातलं. 2.5 तोळे मध, 2.5 तोळे लोणी. ते लिहिलं. 1.5 तोळा सुंट. लिहिली बाबा. सांग पुढचं. खंडस्य षोडश फलान शशिप्रभस्य म्हणजे 64 तोळे साखर. सरळ भाषेत 640 ग्राम. जमलं तर लिहून घ्या. हे लक्षात राहील का? 2 शेर दही, 1.5 तोळा सुंट, 2.5 तोळे मध,
2.5 तोळे लोणी, 64 तोळे साखर, कापराची बुकटी, मिरची पावडर श्रीखंडात, मरीचा द्विकर्षः शब्द आहे. द्विकर्षः म्हणजे हे 2 बोटं मिरची पावडरच्या डब्यात बुडवायची बोटं आणि ती बाहेर काढायची आणि या बोटाच्या टोकावर जेवढी मिरची पावडर म्हणजे हिरोती श्रीखंडात टाकायची, एवढी 2 बोटाच्या टोकावर राहील एवढी. याचा अर्थच आहे पूर्वी चमचे नव्हते, चमचे आता सुरू झाले. फक्त आपला चमचा कीर्तनापुरता ठेवा, बाहेर फिरू नका. जुने माणसं बसलेले आहे. पूर्वीचे माणसं हातानं जेवायचे. आता आंघोळ झाली न कांदा पोह्याची बशी आली का बशीत चमचा. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय आहे चमच्याचं? अरे त्यालेच म्हणते चमचा, जो 2च्या मध्ये घुसतो. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करतं, मध्ये लुडबुडतं, त्याला चमचा म्हटल्या जातं. मरीचा द्विकर्षः 2 बोटाच्या टोकावर राहील एवढी मिरची पावडर. येशाम रुकुदर कृता सरसा रसाला, असं रसरसीत केलेलं भीमान श्रीखंड. आता हे मजा पहा. श्रीखंड करणारा भीम, वाढायला द्रौपदी, आग्रह करायला धर्मराजा आणि जेवायला भगवान श्रीकृष्ण. याला म्हणतात सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, मग आनंद जेवणाचा. विठ्ठल आनंद होण्याचं कारण संगतही देवाची आणि पंक्तीलाही देवाच्या. 100 वर्ष तर झाले पण 8 दिवसापासून मजा आहे. संगती पंगती आमचा भाग खाऊ घालण्यात वस्ताद आहे. अनुभव आला असेल तुम्हाला. इकडे हवं का नाही. बुवा आमच्याकडे बरेच बुवा तुपानं मेले. तुम्ही सावध राहा, तर 2 दिवस राहिले. अरे हले मेले तुपाच्या टाक्यात. आमच्या भागाला असं समजू नको तर बुवा मरल्यात काय नवलं. काय बुवा तर इस्त्यानं शका लागले जास्त तूप झाल्यावर. म्हणून जरा सावध राहा. विठ्ठल मजा आहे. संगती पंगती देवा सवे घडे. कधी सिजनेबल नाही, आमचं असते ते सिजनेबल. आमची देवाची संगती कार्तिक महिन्यापुरती, श्रावण महिन्यापुरती. म्हणून तुम्ही खेडेगावामध्ये श्रावण महिन्यात महिनाभर गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. महिनाभर श्रावणातल्या बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे? तोंड दाखवायला या महिन्यात वैतागून सोडता. शपथ खोटं नाही. आणि तुम्ही श्रावण महिन्यातली कोंबडी पहा खेडेगावात, मुलाबाळासह सुरक्षित असते. महिना श्रावणाचा. आणि फिरायला निघलीन कोंबडी 10-5 पिलं पुढं 10-5 पिलं मागण, मध्ये छाती काढून कोंबडी चालती, पुढं पाहती मागं पाहती, मेरा भारत महान. 1 महिना संपला की तुम्हाला कोंबडी उकिरड्यावर एकटी दिसल. तिला विचारा, कोंबडी काय महाराज? लेकर दिसत नाही. महाराज झाले कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला. तुम्ही माय नंबर लागतो महाराज गणपती उठले म्हणजे. अरे हे आम्हालाही संगत आहे पण कार्तिक महिन्यापुरती, श्रावण महिन्यापुरती. संत म्हणतात आमची संगती महिन्यापुरती नाही, कायमची. नित्याने ते जोडे तेची साथ. संगती पंगती देवा सवे घडे. सर्व बरोबर करू आपण. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. तिकडे पहा ना.
म्हणून त्या पद्धतीनं करायचं आपल्याला. एकदा म्हणजे संपल तेव्हा 12:30 वाजणार नाही, 12:30 होतील. आपले 12:30 कधी वाजते? 12:40लाही 12:30 म्हणते आणि 12:25लाही 12:30 म्हणते. सेकंद सांभाळू आपण. बरोबर एकदा सर्वांनी हात वर करा. एवढे शूटिंगमध्ये घ्या हे, आणि ते दुखायच्या आधी घ्या. असं वा वा. ते भारत मातेचं रक्षण करणारे सगळ्या. वा वा, शाबास. एका तालात विठोबा रखुमाय. एक हात वर करा माझ्याकडे पा. एक हे पा. हा, एक हात वर. एक ताकद लावा. एक. एवढं घे रे भाऊ, हे टाटा बिर्ला नाही भेटत. बरं आपलं घे. विठोबा रखुमाई. शेवटी घेऊ गणेश भाऊ. हा चालेल म्हणा. संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. पण या आनंदामध्ये न्यूनता येत नाही का? नाही. का? आनंद ज्याचा आहे तो भगवान आहे, आणि भगवंताला समर्थ म्हटलेला आहे. आणि समर्थाची व्याख्या आहे कधीही केव्हाही कोणत्याही गोष्टीची उणीव नाही, त्याला म्हणतात समर्थ. समर्थाचे घरी सकल संपदा, समर्थाचे घरी सकल संपदा, समर्थाचे घरी सकल संपदा, समर्थाचे घरी सकल संपदा, समर्थाचे घरी सकल संपदा,
त्यामध्ये न्यूनता येत नाही का आनंद ज्याचा आहे तो भगवंत आहे आणि भगवंत त्याला म्हणतात जिथे कधीही केव्हाही कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटे कदा कासयाची. आता समर्थ कोणाला म्हणतात? समर्थ शब्दावर कीर्तन होईल एवढी व्यापक व्याख्या आहे. पहिलं, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याला म्हणतात समर्थ. सामर्थ्य कोणतं? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता मेयाची नेमिला साता, काढू ग्रासित असे भूता, ये म्हणयागते पंडुसुता, सकळी जयाची ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. ही समर्थाची व्याख्या आहे. माणसं मरतात ना हे नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असताना जगतात हे नवल आहे. मरायला काय लागतं? चौकात उभा राहा तुम्ही, तिकडनं ट्रक, इकडनं ट्रॅक्टर, तिकडनं एसटी, इकडनं मोटरसायकल, मध्ये सापडलं आणि मेलं. मरण नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असतानाही जगणं हे विशेष आहे. नाहीतर प्रत्येकाच्या देहाला 9 छिद्र आहे. कोण्या तरी एका छिद्रातून प्राणवायू जातो हे नवल नाही. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमाशी कादिली वांगली रे, 9 ठाया फाटून गेली, ती तू आमाशी दिधली रे. 9 छिद्र. एकानं बंगला बांधला गणेश भाऊ, त्याला 9 खिडक्या ठेवल्या पण लेकानं दारं बसवले नाही. वारा आला आणि खिडक्यातून गेला आणि तो पत्रकाराकडे आला सकाळी सकाळी. पत्रकारानं चहा पाजला, चांगली बातमी द्यायला मिळते म्हणून. बसा, बातमी द्यायची साहेब. ओळखलं मी, चहा घ्या. पहिल्या पानावर द्यायची, सगळे करतो, चहा पिया. ते सांग काय बातमी आहे? मी बंगला बांधला. आपलं नाव रामाजी गोमाजी कापसे, व्यवसाय शेतीचा. बंगला केवढा बांधला? 5,500 स्क्वेअर फूट. लिहिलं. पुढे सांगा. बंगल्याला 9 खिडक्या ठेवल्या साहेब. बंगल्याला 9 खिडक्या. हा, ते लिहिलं. बोला. खिडक्याला दारं बसवली नाही. दारं नाही? तू शनी शिंगणापूरचा का? नाही, इकड. अरे मग दारं का नाही बसवली? सहज नाही बसवली. बरं मग काय नवल घडलं ना? काय? काल सोसाट्याचा वारा आला, खिडक्यातून गेला. फुकट चहा पेला का बाय माना? खिडक्या उघड्या राहिल्यावर वारा जातच असतो. हे काही नवल आहे का रे? तसं देहाला 9 छिद्र आहे. कोण्या तरी एका छिद्रातून प्राणवायू जातो हे नवल नाही. 9 छिद्र असून 90 वर्षे प्राणवायू टिकतो हे नवल आहे. का? म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता. नाहीतर 22 वर्षाचा तरणा बाण नातू मरतो आणि 92 वर्षाचा बुढा प्रेत यात्रेला असतो. म्या हालविल्या प्राण हाले, हे सामर्थ्य ज्याच्यात आहे. मेयाच नेमिला साता, काढू ग्रासित से भूता, ये म्हणयागते पंडुसुता, सकळे जयाची ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथ. दुसरी एक व्याख्या समर्थाची आहे. समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. समर्थाकडे कोणी याचक कधी येऊ द्या तरी तो नकार देत नाही, त्याला म्हणतात सामर्थ. बाकीच्यांना किती बाता मारू द्या, ह्या ज्या गोष्टी आहे याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल. नुसतं सांगतो. तारों के तेजो में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रीढ़ पड़े तेरी रजपुत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, प्रीत दिखाओ. जमला आता. तारों के तेजो में चांद छुपे नहीं. कितीही तारे आकाशात चकाकले, चंद्र लपत नाही. सूर्य छुपे नहीं, बादल छायो, आकाशात मेघांची फडी दाटली तरी सूर्यप्रकाश लपत नाही. रेड पडे ते दी राजपूत छुपे नाही.
परकीयांचा हल्ला ज्या दिवशी येईल त्या दिवशी शूर लपत नाही, त्याचं रक्त त्याला थांबू देत नाही. एक तर 10-5 मारल, नाही तर स्वतः मरल. ते मिलिटरीवालं होतं, तिकडची गोष्ट सांगतो. मिलिटरीवालं थोडं तब्येतीनं सडपातळ होतं आणि शेजारचं सफरचंद सारखं होतं. दोघंही ड्युट्यावर गेले की सफरचंदवाल्याची म्हणजे सफरचंद सारखी तब्येत ज्याची त्याची बायको मिलिटरीवाल्याच्या बायकोला दिवसभर चिडवायची. काय लढाई करत झाले पाप्याचं पितर, आमचा मिस्टर बघ कसा सफरचंद सारखा आहे, जरा व्यवस्था ठेवायचीच, ते खाऊ पिऊ घालाय. ती लाजून जायची बिचारी मिलिटरीवाल्याची बायकोन. ड्युटीहून मिलिटरीवाला की म्हणायची ती शेजारची सारखी तुमच्या तब्येतीवर बोलते हो, काय लढाई करत असेल, फुकटचा पगार घेता सरकारचा, आणि काय तुमचा उपयोग आहे, नुसता सडपातळ तुझा पती, माझा बघ सफरचंद सारखा आहे. बोलू दे मिलिटरीवाला म्हणता, उत्तर देऊ तिला आपण. असे काही दिवस गेले. एक दिवस मिलिटरीवाला ड्युटीवर निघाला, किक मारली मोटरसायकलला, गेटवर पोस्टमॅन आला. साहेब पत्र आहे तुमचं. मोटरसायकल चालू, एका हातानं पत्र फाडलं, त्यातला आतला कागद काढला, 2 ओळी वाचल्या. वैरी सीमेवर आलेला आहे, असाल त्या अवस्थेत तातडीने निघून येणे. रक्त तापलं मिलिटरीवाल्याचं, डोळ्यात रक्त उतरलं, लटलट कापू लागला. भीतीनं नाही, आवेशानं. कधी जातो वैऱ्याचं नरड इतकं झालं त्याला. आणि मग बायकोला म्हणतंय, आपल्याकडे सब्बल म्हणते बरं का, तुमच्याकडे पहाड, सब्बल आण सब्बल. बायकोला डोक्या एवढी उंच सब्बल होती, बायकोनं आणून दिली. मिलिटरीवाल्यानं हातात घेतली, शेजारच्या साहेबाच्या दारापुढे, बाहेर या साहेब. हे सफरचंद बाहेर आलं. मागचा पुढचा विचार केला नाही, सबलीचे 2 चक्कर गळ्यामध्ये, उपरनं गुंडायचं तसं. आता पायाच्या अंगठ्याच्या जाडीची सब्बलनं त्याचे 2 चक्कर गळ्यात घालून दिले मिलिटरीवाल्यानं. तो म्हणला, हे काय, 6 महिन्यापासून तुझी बायको मा बायकोला बोलत होती. काय लढाई करत असेल पाप्याचं पितर, नुसतं सडपातळ. अरे पण मी बोललो का भाऊ, तिची शिक्षा मला कशाला, हे काढून दे. माझ्या नाही निघत साहेब, मग युद्धाला चाललो. आई जगदंबेच्या कृपेनं वैऱ्याचा नाळनाट करून वापस येईल, पुन्हा माझी ड्युटी सुरू होईल. एक दिवस अशीच युद्धाची ऑर्डर हातात पडेल, ते वाचल्यावर पुन्हा रक्त तापल, त्या दिवशी काढून देईल. राहू दे आता. याला म्हणतात रीड पडे ते ती राजपूत छुपे नाही. ज्या दिवशी परकीयांचा हल्ला येईल, जातीवंत रक्त त्याचं शूरवीराचं त्याला बसू देत नाही गप्प. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रीड पड़े तेरी राजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो. खरा दाता ज्या दिवशी याचक दारात येतो त्या दिवशी लपल्या जात नाही. ती कर्णाची दाढी चालली होती, दाढी, भारतीय बैठक, नावी बाबा पुढे. ते सलून नव्हतं, ते तणनाशक नव्हतं, ते दाढीवर मारायचं. वाटी होती पाणी लावाय, हा बस जुनं आठवा. भारतीय बैठक, पुढे बसला नावी बाबा, त्याच्या उजव्या हाताला वाटी होती नाव्याच्या, म्हणजे कर्णाच्या डाव्या हाताला वाटी. आता चंपानगरीचा राजा कर्ण, वाटी सोन्याची होती. आता वाटी विकली असती तर 1 कोटीची होती. 2 किलोची हिशोब घरी गेल्यावर करणं काय फरक पडते आपल्याला. इतक्यात याचक आला, दाढी चालू असताना. दीक्षांदेही नुसतं इशारा केला कर्ण सरकारने. तो जवळ आला, कर्णाच्या डाव्या हाताला वाटी होती ती उचलली, पाणी फेकून दिलं, त्याच्या झोळीत टाकली. तो निघून गेला. पण दाढीवाल्यानं डोकं चालवलं, दान योग्य नाही झालं सरकार. का
उजव्या हातानं द्यायचं असते, तुम्ही डाव्या हातानं दिलं. हजामत कर, नको शहाणपण सांगू, रात्रंदिवस तेच करतो, मला करणं म्हणतात. अहो पण तुम्ही डाव्या हातानं दिलं. हो का, करणं आहे मी. म्हणजे डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर मेलो आणि याचक विनमुख गेला तर मला कलंक लागेल, म्हणून ज्या हातात सापडलं त्या हाताने देत असतो. याला म्हणतात दाता छुपे नाही मांगण आयो. तारो के तेजो में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं बादल छायो, रीड पड़ित रतु छुपे नहीं, दाता छुपे नहीं मांगण आयो, वगैरे वगैरे. खरा दाता समर्थ त्याला म्हणतात. समर्थ दाता कवणाते नास्ती न म्हणे. बाकीच्या ठिकाणी पण एक ठिकाण असं आहे, माणसं नापास होईल. कितीही उदार माणूस असू द्या तरी तिथे नापास आहे. काय पाहिजे, तुमची पत्नी आम्हाला दान म्हणून पाहिजे. पत्नी मिळेल का, जोडा भेटेल त्याला. पण पत्नीचं दान मागणारा एक बुवा भेटला भगवंताला. नारायण या काय पाहिजे. अहो तुम्ही 16,108 भोगून ब्रह्मचारी, नारदाचं डोकं बरं, आणि मी चहाडी लावून बुवा. दोन्ही पार्ट्या मानत होत्या त्याला, धंदा चहाडीचा होता. पण ते त्यांना शोभलं. कुलाल हाडाचा बाप चहाडाचा ब्रह्मदेवाचं वर्ण. नारद जी ने किशन जी को एक औरत मांगी थी. जा, ज्या घरी मी नसेल ती घेऊन जा. नारद इतका खुश झाला, गणेश भाऊ म्हणला आता जमलं. 16,108 घरी राहणार आहे का एकटं, म्हणून विना चिपळ्या ठेवून दिल्या आणि नाही सांगत सपारी शिवतो म्हणला नरखेडला जाऊन. सपारी बरेच वर्ष झाले. हा गणेश भाऊ मला ओळखू झाला, तंग पॅन्ट घालून आलता. अरे तोंडावर सांगणं हे खरं असते, मागं बोलणं निंदा असते. बरोबर आहे का नाही. बरोबर. हां बरोबर, असं बोलत जा. मी म्हटलं हा गण्या म्हणावं तर तंग कसा पॅन्ट दिसतोय, मग चेहरा पाहिला तर गणेश. बरेच वर्ष झालं त्याला. ठीक आहे आता नाही घालत ना. हां बस ते म्हणतो तिथला सपा. नारद म्हणला सपारी शिवतो आता. बस तिथे शब्द आहे, फेडिली कौपिन पितांबर नेसला, हर्ष विनोदे चालला अंतपुरी नारद. पहिल्या घरी नारद गेले गणेश भाऊ. तिथे रुक्माई, विडा घ्यावं नारायण. म्हणजे आहे बाबा. मौनेच फिरला माघारा, गेला सत्यभामेच्या घरा. श्रीकृष्ण पक्षी मयुरा नाचईत बैसला. तिथे मोर नाचवत, कुठे दूध पितोय, कुठे खेळतो, बऱ्याच ठिकाणी. पण एक घर असं होतं गणेश बाबा, तिथं भगवान पलंगाच्या खाली लपून बसला आणि कृष्ण पत्नी पलंगावर. नारद इतका खुश झाला, म्हणले कीर्तनकार लोक सांगतात चुकीचं नाही. प्रयत्ने वाळूचे कन रगडिता, तेलही गळे 12:07 यश आलं. म्हणला ही तर माझीच आहे. म्हणून पलंगावरच्या कृष्ण पत्नीचा हात धरणार तर देव बाप्पा पलंगा खालून बाहेर आला. आता केवढ्या झाली अंगभर. तीच रागावली. कासया वाढवली विरक्ती, कासया वाढवली महंती, एवढी वासनीची फजिती तरीका झाला गोसावी. टोळीस लावता भस्म पूजा घेतसा, विश्वाची येरी म्हणे लज्जा नाही मुनीसी, एकांत समय येतसा. आणि मग नारद वैतागला, दूर गेला आणि बुडी मारली, ते नाकात नतनी अडकली. याला म्हणतात नारद की तो भाई नारदी ऐशी नवबद. म्हणजे पत्नीचं दान मागितलं तरी नकार दिला नाही, याला समर्थ म्हणतात. समर्थ दाता कवणाते नास्ती न म्हणे. एक. दुसरी अशी व्याख्या आहे, समर्थाच्या घरी जर पंगत असेल गणेश शास्त्री तर सर्वांना सारखी वागणूक. कांजीचे कपडेवाले असू द्या नाही तर फाटक्या कपडेवाले असू द्या. समर्थ पंक्तीतून फिरतो, फाटक्या कपड्याच्या मजुराला तसाच आग्रह आणि कांजीच्या कपड्याच्या पुढाऱ्याला तसाच आग्रह. नाही तर कांजीच्या कपड्यावाले यशीच्या रूममध्ये आणि खाकी कपडेवाले फाटके कपडेवाले गाईच्या कोठ्यात. तिथं बेसन भाकर आणि इथं श्रीखंडन बासुंदी. अरे ते तिकडच्या बादल्या इकडे आण. जेवढे पांढऱ्या कपड्याचे बसले का नाही यशीत,
त्यांना बर्डे डॉक्टरनं विनंती केली की तुम्ही श्रीखंडाच्या भानगडीत पडू नका, भाकरीन बेसन खात जा. हे गोठ्यातलं तिथं ने 42 जिलेब्या दाबणाऱ्या गोठ्यात बसले इथं पंक्तीतून फिरताना. आमचे सोयरे कुठं आहे, पाहुणे कुठं आहे असं म्हणत नाही. जो आग्रह कांजीच्या कपड्यावाल्याला तोच आग्रह फाटक्या कपड्यावाल्याला. रावानी रंक सारी न म्हणे सोयरा सुरदावश्यक, न म्हणे सोयरा सुरदावश्यक. रावानी रंक सारी न म्हणे सोयरा सुहृद आवश्यक. राव आणि रंक सारिकेची समर्थासी नाही वर्णावर्ण भेद, सामुग्री सिद्ध खरी त्याच्या. म्हणून समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. त्याला म्हणतात समर्थ. आता जवळ आला बरं का गणेश भाऊ, तुमचं 2 वाजता आहे, 12:30ला यांना मोकळे करतो. 1-1.5 तासात जेवण हे करून आज 6वा दिवस कथेचा, उद्या 7वा. म्हणजे आलं उरकत. इथून वारी, अरे इकडे येत जाना. काय द्वारका करतायत, काय उणीव आहे का आमच्याकडे? कथा द्वारकेले काय करता, पावसात मोठ धरता. तिथं तर किसनराव तिकडचाच आहे, हे इकडे पाहिजे. हे जमीन पाण्यावर आली, द्वारका काय करता तुम्ही? इथं आकलान मोठा जमते. आता गणेश भाऊ मस्त आहे. कुठेही गेलो तरी आम्हाला चांगलं ऐकायला मिळतं. तेव्हा आमच्या गणेशच्या बाबतीत आमचा आनंदानं ऊर भरून येतो. त्याला किती म्हटलं खाली बस, नाही बसला. मी आग्रह केला बसा खाली. तो गणेश शास्त्री म्हणत जाऊ नका, मला गण्या म्हणत जा. का? तो म्हणला गणेश शास्त्री म्हटल्यावर मी लांबचा वाटतो आणि गण्या म्हटल्यावर जवळचा. ठीक आहे. आणि द्वारकेहून मग आळंदी असेल, तेवढं सोडू नका. तिकडे किती मोठे केस लांब करा, पण ज्ञानोबा रायाचा विसरू नका. विठ्ठल गमला बस आलो. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. पुन्हा सामर्थ्य असावं, पण तेवढी अंतकरणात दया असावी. तारुण्य असावं, चालता चालता म्हाताऱ्या माणसाला खाली पाडण्यासाठी नसावं. पडलेल्या बुढ्याले पळत जाऊन उभं करण्यासाठी जवानीचा उपयोग असावा. तेव्हा ते तारुण्य शोभत असतं. संपत्ती असावी, गोरगरिबाच्या अडचणी दूर करण्यासाठी विनियोग व्हावा. तेव्हा त्या संपत्तीला महत्त्व असते. सत्ता असावी, गरिबावर अन्याय करण्यासाठी नाही. ज्या गरिबावर अन्याय झाला त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सत्ता असावी. ताई, तुमचं भाग्य होतं 2.5 वर्ष तुमचा काळ असा गेला. 2 वर्ष कोरोनाचे गेले आणि मग गारपीटनं वादळ वारा सुरू झाला. तुमची परीक्षा होती, पण इतिहास झाला. चांगलं आहे. आम्हाला आनंद आहे. हे यांचं विशेष प्रेम आहे आमचं रत्नाकरजी ठाकरे साहेबनं, त्यांचे सर्व सहकारी, मिलिटरीचे अधिकारी. आता तर बार रामकथा आहे गणेश भाऊ. काटोलला आमच्या तालुक्याला, मी तिकडे काही फारसं नाही, मला नरखेड इतका काटोल नाही आवडत. कोणी काटोलचे असतील येऊ आला राग. आमचा तालुका काटोल असला तरी नरखेड आमच्या जीवनातली आळंदी आहे. आणि नरखेडचे अमृत बाबाजी आमचे ज्ञानेश्वर माऊली आहे. म्हणून मी तिथंही मोठा सप्ताह म्हटलं. काटोले नाही बा,
काटोलले नाही, नरखेडले करा, नरखेडले करा. मागं एकदा मोठा सप्ताह नरखेडात केला. आताही काटोलचं ठिकाण निवडलं यांनी, पण 70% सहभाग नरखेडचाच आहे. हे जवळजवळ 70% माजी सैनिक इकडचेच आहे. 4 तारखेपासून काटोलला मोठा रामकथा महोत्सव आहे. मी नेहमी कौतुकाने सांगत असतो, 3 सजावत देश को सती संत शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. 3 देशाचं नाव घालवतात, कपटी, कायर आणि क्रूर. 3 देशाचं नाव वाढवतात, सती, संत आणि शूर. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली क्या खोते हो नूर. शब्द आहे. सर्व विसरला तरी चालेल गणेश भाऊ, हे तुम्ही सांगत जा दररोज. दोघाला विसरू नका. एक भारताच्या शेतकऱ्याला विसरू नका, मिलिटरीवरच्या जवानाला विसरू नका. सीमेवरच्या जवानाला. नेहमी नाही, पण दिवसात 2 वेळा जेवायला बसला म्हणजे पहिली आठवण कास्तकाराची करा, आणि रात्री झोपताना पहिली आठवण मिलिटरीच्या जवानाची करा. तुमची झोप सुखाची आहे रात्रभर. काय कारण? त्यांच्या खांदावर सीमेवर रात्रभर बंदूक आहे, म्हणून आपली झोप सुखाची आहे. अरे त्यांनी जर बंदूक ठेवली, आपलं चंदन गेलंच म्हणून समजा. म्हणून रात्री झोपताना सीमेवरच्या जवानाला विसरू नका, आणि दुपारी जेवताना आमच्या कास्तकाराला विसरू नका. किती विज्ञान पुढे जाऊ द्या, तरी चपातीच्या ऐवजी कोणी वरणासोबत 2000ची नोट चावून खात नाही. त्याला चपातीच खावं लागेल, आणि ती कारखान्यात निर्माण होत नाही. तो आमचा भोळा बाबडा कास्तकार मातीत घाम गाळून निर्मिती करतो. बरं, त्याला एवढं लागत नाही गजबे. 4 लोकाचा जर परिवार असेल तर 10 क्विंटल धान्य त्याला भरपूर झालं. मग तो 100 क्विंटल कास्तकार पिकवतो कशासाठी? जनतेने विचार करायचा, त्यातले 90 क्विंटल जनतेसाठी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आता त्यांचा वाली नाही कोणी. एखादी नटी मेली तर 2-2 वर्षे तिचं टीव्हीला दाखवतात. फार मोठं नुकसान झालं का जगाचं? एखादी नटी मेली, नट मेला तर 2-2 वर्ष. आणि देशाच्या रक्षणासाठी जवान सीमेवर तडफडून मेला, त्याची साधी बातमी येत नाही. तर विचार करा. ज्याचं स्मरण करायला पाहिजे त्या 2 घटकाला आम्ही विसरलो. आता कास्तकार नुसता रडतो देवाजवळ जाऊन, और रडून सांगतो, भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है. मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती है. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून माझी विनंती आहे, नाही काही करता आलं तर रात्री झोपी जाताना मिलिटरीच्या जवानाला विसरू नका, आणि दुपारी जेवताना आमच्या देशातल्या कास्तकाराला विसरू नका. एक पंतप्रधान होऊन गेले लाल बहादूर शास्त्री, ज्यांनी नारा दिला, जय जवान जय किसान. ते रक्षण करतात आणि कास्तकार जनतेला जगवतो. हे 2 महत्त्वाचे घटक देशाचे आहेत. ती सामर्थ्य असावं, पण तेवढी अंतकरणात दया असावी. अजून 12 मिनिट आहे. बरोबर जम. एक गणेश भाऊ, 90 वर्षाचा बुढा वारकरी माऊलीचा पालखी सोहळा 3 ठिकाणी पोलीस यंत्रणा बदलते, 3 जिल्हे बदलतात ना. माऊलीची पालखी जर पुण्याहून निघाली तर आपला आळंदीहून निघाली म्हणजे नीरा नदीजवळ पुणे जिल्हा संपतीतून सातारा सुरू होतो, त्याच्या पुढे सोलापूरची हद्द लागते. म्हणून 3 ठिकाणी पोलीस यंत्रणा. नीरा नदीमध्ये आंघोळ 2 वाजता, दुपारी महापूजा माऊलीच्या पादुकाची, 3 वाजता सोहळा निघाला. निरोप समारंभ होता. पुण्याचे पोलीस, साताऱ्याच्या पोलीसच्या ताब्यात हे सगळ्या कारभार. तिकडचे कलेक्टर, इकडचे कलेक्टर, DSP DYSP इकडचे सगळे 250 पोलीस रायफल घेऊन उभे आहे पुण्याचे. दिवसा 3 वाजता 10-12 PSI रिव्हॉल्वर लावून ड्रेसवर आहे. मोठे अधिकारी ड्रेसवर रिव्हॉल्वर लावूनच बसलेले आहे.
एक म्हातारा वारकरी चालला होता रस्त्यानं, प्रचंड गर्दी होती. 90चा बुडा, झेंडा खांदावर, प्लास्टिकचा तांब्या, जर्मनचं ताट, पडसी पताक वाकत वाकत चालला. आणि तो नेमका त्या साहेबाच्या पुढे, कारण रस्त्याच्या काठालाच ते बसलेले होते, 10 फुटावर लघवीला बसल्याबरोबर 2 पोलीस धावले. धरला बुडा, लटलट कापायला लागला बुडा. साहेब चांगले होते, सोडा आजोबाला. झाले पोलीस बाजूला. पुन्हा बुडगं तिथंच बसलं लघवीले. आमच्याकडे बुडगं म्हणते तेव्हा मजा येते. तुमची अजून काही शिवी आम्हाला शिवी वाटत नाही गणेश भाऊ. शुद्ध मराठी शिवी असते. आईला गोड वाटते आम्हाला ते. मी म्हणतो शिवीच वाटत नाही तुमची. मग शिवी कायले म्हणते नागपूर जिल्ह्यात चला. कायले म्हणते म्हटलं वखरावर उभं राहू बहीण माय तिकडे. गणेश भाऊ हे तिकडे सांगू नका, आपलं इथेच राहते. बुडगं हा इथून वाढलं. पुन्हा तिथेच धावले पोलीस, पकडलं. लघुशंका कर्म आटोपल्यावर बुडा जाऊ लागला. पोलिसने सांगितलं ना तुम्हाला, सोडा द्या आजोबाला. 16 पाहतो 11 लाख लोक रस्त्यानं चालली. ही दिवसा 3 वाजताची घटना. 250 पोलीस रायफल घेऊन, 10-15 PSI रिव्हॉल्वर लावून, हे अधिकारी बसलेले रिव्हॉल्वर लावून ड्रेसवर. ज्याच्या ताब्यात पुणे जिल्ह्याचे पोलीस आहेत तो अधिकारी उठला, पायातले जोडे काढले, डोक्यातला टोप टेबलवर ठेवला आणि त्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्या वारकऱ्याला त्या साहेबानं दंडवत घातला.